तर कसे भावनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर विक्की. भावनो 365 दिवसाच्या जर्नीतील एका नवीन ब्लॉग मध्ये परत तुमचं स्वागत आहे. भावनो तुमची जर इच्छा असेल माझ्या जर्नी मध्ये साथ द्यायची तर जास्त काही करू नका, फक्त फॉलो करून बाकीचं मी माझं करून घेतो. तर भावनो आजचा विषय असा होता की आज सकाळी सकाळी आंघोळी करून मी निघालो आपल्या गणपतीकडे. आणि आता तुम्हाला जर वाटत असेल की मी गणपतीची आरती घ्यायला चाललो तर तुम्ही चुकीचा विचार करताय, कारण आज मी कालच्या एवढं लवकर उठलोच नाही. आता का उठलो नाही ते तर मलाही माहिती. मंदिरात येऊन गणपतीचे दर्शन घेतले, मग तिथं का आपले मित्र भेटले नाही आपल्याला, त्याच्यामुळे मग मी परत निघालो घरी जाण्यासाठी. घरी येऊन दररोजच्या सारखं जेवता जेवता टीव्ही पाहिली आणि मग जेवण झाल्यानंतर पण थोडा वेळ टीव्ही पाहिली आणि मग दुपारी 2 वाजता एवढा मोठा पाऊस आला की सांगायचंच काम नाही. असं वाटत होतं की आज गावच वाहून जाते काय ते. आणि आता पावसामुळे तर आपल्याला घरी बसता येत नाही, कारण घरीच जर बसलो तर आपल्या कॉन्टेंटचे वांदे होते. गाव जरी वाहून गेला तरी आपल्याला बाहेर जाच लागतं. मग का घेतली छत्री आणि निघालो बाहेर फिरायला जाण्यासाठी. आणि छत्री घेऊन तुमचा भाऊ कसा दिसत आहे कमेंट मध्ये नक्की कळवा बरं का. आणि आमच्या गलीतला रस्ता कसा आहे ते तर तुम्ही पाहू शकता. आमच्या गलीतल्या रस्त्यापुढे समृद्धी महामार्ग पण फेल आहे. नांद करती काय यावंच लागतं. हे पाहून तर तुम्हाला कळायला असेल की पाऊस किती मोठा आला होता. बाहेर जाऊन थोडा वेळ फिरलो आणि मग आलो आपल्या शिलापावर, कारण आता वेळ झाली होती आपला ब्लॉग अपलोडिंगची. आणि मग ब्लॉग अपलोड करून डायरेक्ट आलो टीव्ही पाहायला. मग संध्याकाळी 5 वाजता टीव्ही पाहून मी निघालो रोडकडे. आणि पाऊस पण संध्याकाळी 5 वाजताच थांबला. रोडवर कोणी नव्हतं, त्याच्यामुळे डॉनच्या घरी आलो आणि मग थोडा वेळ डॉनच्या घरी बसून आम्ही निघालो मग मंदिराकडे. आणि भावनो ब्लॉग जर आवडला असेल तर फॉलो करायचं विसरू नका बरं का.